काय बघायचंय, लक्ष द्या इथं, बंद पडा. यूज गोइंग टू, यूज गोइंग टू. गोइंग टू कसा करायचा आहे तुम्हाला, कोणाला काढायचं तर तुम्हाला इथे काढायचंय शॅल किंवा विलला. वाक्यातल्या शॅल विलला उडवायचं, त्याच्या जागी टाकायचा एम किंवा इज किंवा आर प्लस गोइंग टू आणि मग प्लस वर्ब वन. म्हणजे वाक्यात असं आहे, आय विल कम टू क्लास. तुम्ही या विल ला उडवाल आणि ते काय कराल, आय एम गोइंग टू कम टू क्लास. हा गोइंग टू आहे ना, हा टू बीच्या रूपासारखा आहे, तो फ्युचर दाखवतोय. आय विल कम टू क्लास म्हणजे मी उद्या क्लासला येईल, आणि आय एम गोइंग टू कम टू क्लास म्हणजे पण मी उद्या क्लासला येणार आहे. कळलं का. शॅल विल ला उडवायचा आणि एम इज आर गोइंग टू टाकायचा. एक वचन असेल तर इज, अनेक वचन असेल तर आर, आणि एम कोणासाठी, फक्त आय साठी. समजलं का गोइंग टू. त्याच्यानंतर तुमच्याकडे असतो एबल टू. एबल टू किंवा अनएबल टू. भाई कमांड काय आहे ती बघायची आणि मग एबल टू अनएबल टू वापरायचा बरं का. एबल टू अनएबल टू आहे ना, कमांड काय आहे ती पाहून वापरायचा. तुम्हाला उडवायचं कोणाला असतं, कॅनला किंवा कुडला. कॅनला किंवा कुडला उडवा आणि एबल टू किंवा अनएबल टू त्यांनी काय म्हटलंय ते वापरायचंय आपल्याला. पण या कॅनला उडवताना टाकायचा एम किंवा इज किंवा आर, आणि कुडला उडवताना सुरुवातीला टाकायचा वॉज किंवा वेअर. एबल टू अनएबल टूच्या समोर एम इज आर किंवा वॉज वेअर ह्यांच्यापैकी एक जण आला पाहिजे. आलं का लक्षात. आता याचे एक दोन वाक्य घेऊयात आपण. चला, समजा असं वाक्य, मॅम वी कॅन गेट 100% मार्क्स. मॅम आम्ही 100% सगळे मार्क्स मिळवू, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्हाला वापरायला लावलं मी एबल टू. तुम्ही काय कराल, कॅनला उडवाल, इथे काय येईल वी आर, काय पुढे एबल टू गेट गुड मार्क्स किंवा गेट 100% मार्क्स. पण जर का मी इथं म्हटलं असतं, या क्वेश्चन मध्ये मी कमांड दिली असती की यूज अनेबल टू, अनेबल टू वापरा, तर तुम्हाला काय करायचं होतं, फक्त आर वापरायचा होता आणि अनेबल टू असं लिहायचं होतं. कळलं का. म्हणजे प्रश्न आला असता वी आर अनेबल टू गेट 100% मार्क्स. कळलं का. आता वाक्यात ना अनेबल टू होता आणि तुम्हाला त्यांनी अनेबल टू काढायला लावलाय. म्हणजे वाक्य असं होतं, शी वॉज अनएबल टू गिव्ह आन्सर. मम्मीने तिला आन्सर विचारलं, तिने सांगितलंच नाही, सांगायला ती एबलच नव्हती, पात्रच नव्हती. तुम्हाला काय करायचं, इकडे बघा, रिमूव्ह अनएबल टू. अनएबल टूला तुम्हाला रिमूव्ह करायचंय. अनएबल टूला रिमूव्ह कसं करणार तुम्ही, या वॉज अनेबलला काढायचंय ना. वॉज म्हणजे कोण रे, कुड. पण इथे अनेबल टू आहे ना, या अनचं काम कोण करेल, नॉट. शी कुड नॉट गिव्ह आन्सर. समजलं का. हे होतं तुमचं एबल टू अनेबल टू.